मऊ लुसलुशीत जबरदस्त अगदी चवीला हॉटेलसारखा दहीवडा जर तुम्हाला बनवायचा असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे या सर्व टिप्स मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथं मी ही जी वाटी दिसते त्या वाटीनं 1.25 वाटी इथं मी उडदाची डाळ घेतली. 1.25 वाटीला थोडी कमीच आहे. आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मी तांदूळ घातले. छान असं मिक्स करून घेऊयात. आता ही डाळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. तर इथं मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने आता ही डाळ मी चांगली धुवून घेणार आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण एक पूर्ण तांब्या भरून पाणी घालून घेऊयात. आणि आता आपण ही 2 तास बरोबर भिजत ठेवणार आहे. आता डाळ भिजवण्यासाठी मी ठेवून दिली आहे. लागलंच आपण आता दही इथं फेटून घेणार आहे. तर इथे मी घरचं दही लावलेलं आहे. शक्यतो आंबट दही न घेता गोडसं दही घ्या, घरचं दही घ्या. अगदी छान असा दहीवडा लागतो जसा हॉटेलमध्ये मिळतो तसा. आता इथं मी दही तुम्ही अंदाजे घेतलं तरी चालेल. साधारण आता एक मोठी वाटी होईल इतपत मी दही घेतले. आता त्यामध्ये 2 चमचे साखर घालायची. पोहा खाताला जो चमचा आहे त्या चमच्यानं 2 चमचे साखर आणि 1/2 चमचा होईल इतपत मी मीठ घातले. आणि थोडंसं आपण पाणी घालून घेऊयात आणि फेटून घ्यायचं. या पद्धतीने विस्कच्या साहाय्याने तुम्ही फेटून घ्या. तर साधारण 1/2 वाटी होईल इतपत पाणी घालायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं. ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. दही अगदी छान फेटायचं, अगदी क्रीमी टेक्स्चर त्याला आलं पाहिजे. तर साधारण एक 5 मिनटं मी दही चांगलं फेटून घेतले. छान असे दह्याला थोडे थोडे बबल्स आलेत. परफेक्ट असं दही फेटून घेतले. आता ह्याला झाकण लावून आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. 1 तासभर ठेवून दिलं तरी दही छान असं थंड होतं. शक्यतो डाळ जेव्हा भिजत घालतात तेव्हाच दही फेटून ठेवा, म्हणजे छान थंड दही होतं. आता डाळ बघू शकता 2 तास मी बरोबर डाळ ठेवली होती. छान अशी डाळ भिजलेली आहे. पाणी पूर्णपणे डाळीतले काढून घेतले आणि आता आपण ही ग्राइंड करून घेऊया. तर थोडं थोडं पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आणि ग्राइंड करून घेऊ शकता. ग्राइंड करताना हिरवी मिरची 1 हिरवी मिरची घेतले आणि जिरं साधारण 1-2 चमचे होईल इतपत जिरे घालून घेतले. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर पण यामध्ये ॲड करू शकता. आता झाकण लावून आपण हे बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं. ग्राइंड करताना तुम्हाला जर एकदम हे जड वाटत असेल ग्राइंड करताना, म्हणजे वाटण होत नसेल, तर तुम्ही 1-2-3 चमचे पाणी एक्स्ट्रा घालू शकता. इथं मी हे ग्राइंड करताना छान ग्राइंड झालेलं आहे, पण थोडंसं अजून 1-2 चमचे मी पाणी यामध्ये ॲड करू शकले असते. आता नेक्स्ट डाळ मी दळताना वाटण करताना थोडंसं पाणी मी वाढवून हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. बघू शकता अगदी छान असं बारीक असं मी ग्राइंड करून घेतले. आता सगळ्यात महत्त्वाची प्रोसेसमध्ये दहीवड्यामधली हे चांगलं फेटून घ्यायचं. 5-6 मिनटं कंटिन्यू एकाच डायरेक्शनमध्ये. पीठ आपलं अगदी हलकं झालं पाहिजे इतपत आपण हे फेटून घ्यायचं. आता वरून चवीनुसार मीठ घाला. साधारण 1-1.5 चमचा होईल इतपत मी मीठ घातले. आणि हिंग नक्की घाला 1/2 चमचा होईल इतपत. कारण उडदाची डाळ पचायला खूप जड असते, त्याच्यामुळे हिंगामुळं आपल्याला ॲसिडिटी वगैरे होत नाही आणि डाळ पटकन पचली जाते, म्हणून हिंग घाला. तर बघू शकता एकाच डायरेक्शनमध्ये मी चांगलं 6-7 मिनटं हे फेटून घेतले. आता चेक करून बघूया आपलं पीठ परफेक्ट आहे का. इथं मी थंड पाणी घेतले. थंड पाण्यामध्ये आपण छोटासा गोळा टाकून बघूयात. अगदी गोळा आपला पाण्यावरती तरंगलेला आहे. जराही खाली एखादाही ड्रॉप खाली गेलेला नाही पिठाचा. याचा अर्थ आपलं पीठ परफेक्ट झालं आहे. आता दहीवड्यासाठी वरून टाकण्यासाठी मसाला बघूयात. 1 चमचा चाट मसाला घेतला आहे. त्यानंतर 1/2 चमचा होईल इतपत धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर आणि लाल तिखट इथं मी 1/2 चमचा घेतला आहे. थोडंसं लाल तिखट तुम्ही वाढवू शकता, अर्धा चमचा लाल तिखट करू शकता. आणि लास्टला आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. तर साधारण 1/2 चमचा होईल इतपतच मी मीठ घालून घेतले. मिक्स करून घेऊयात आणि
अर्धा चमचा साखर घालून घेऊयात आणि परत आपण हे मिक्स करून घेऊयात. तर इथं आपला हा मसाला तयार झाला आहे. आता जेव्हा आपण दही वडे तेलात सोडणार असतो तेव्हा आपण वडे जेव्हा तळणार आहे तेव्हा थोडं अजून फेटून घ्यायचं आणि मगच आपण वडे करून घ्यायचे. इकडे मी तेल तापवण्यासाठी ठेवून दिलं होतं. तेल चांगलं तापवून घेतले. आता गॅसची फ्लेम लो केली. लो फ्लेमवरती आपण हे आता वडे तेलामध्ये सोडून घेऊयात. तर तेलाची क्वांटिटी बघून तुम्ही वडे सोडा. तेल जर कमी असेल आणि वडे तुम्ही जास्त सोडलेत तर वडा फुगणार नाही. त्याच्यामुळे तेलाची क्वांटिटी बघून मगच वडे सोडा. तर बघू शकता छान असे आपण वडे आता तेलामध्ये सोडून घेतलेत. साधारण 1-1.5 मिनटानंतर मी झारा लावते. तर बघू शकता 1.5 मिनटानंतर मी बरोबर वड्यांना झारा लावला होता. तर छान असे वडे फुगलेले आहेत. तर आपण खायचा सोडा बिलकुल पण वापरलेला नाही, तरीही आपले वडे छान असे फुगतात. तर साधारण 4 ते 5 मिनटामध्ये वडे छान असे लो टू मीडियम फ्लेमवरती मी तळून घेतलेत. तर बघू शकता कलर बघू शकता, हाच कलर ठेवायचा. तर आपले इथं वडे तळून तयार आहेत. काढून घेऊयात. याच पद्धतीने बाकीचेही वडे तुम्ही करून घ्या. आता इथं मी भांड्यामध्ये थोडंसं कोमट पाणी, एकदम कोमट, आपल्या हात बुडवल्यानंतर आपल्या हाताला सहन होतील इतपत कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे वडे आता टाकून घ्यायचं आणि मग वडा थोडासा असा हाताने पिळून घ्यायचा. ही प्रोसेस नक्की करा. ही प्रोसेस का करायची? कारण आपण जेव्हा हॉटेलमध्ये वडा खातो तेव्हा अगदी आतपर्यंत त्याच्या सॉफ्ट झालेले असतात ते वडे. अगदी आपण चमचा घुसवतो तो पटकन एकदम स्मूथ असा चमचा त्या वड्यामध्ये घुसला जातो. त्याच्यामुळे ही प्रोसेस करायची. इथं बघू शकता पाण्यातून मी वडे काढून घेतलेत. दहीही आता मी तर फ्रीजमधून काढून घेतले. अगदी थंडगार असं आपलं हे दही झालेलं आहे. मिक्स करून घेऊयात. आता एका डिशमध्ये मी 3 वडे काढून घेतले होते त्यातले. त्याच्यामध्ये आपण हे दही घालून घेऊयात, फेटलेलं दही. वरून आपण जो काही मसाला केला होता तो घालून घेऊयात. थोडंसं मी लाल तिखट कमी वापरलं होतं म्हणून परत वरून मी लाल तिखट घालून घेते. तर आता ह्या स्टेजला तुम्ही वडा या पद्धतीनेच खाऊ शकता. पण तुम्हाला अजून थोडा हटके बनवायचा असेल किंवा रेस्टॉरंटसारखा बनवायचा असेल तर वरून चिंचेची चटणी जी आपण पाणीपुरी खाण्यासाठी वापरतो किंवा भेळ बनवण्यासाठी वापरतो ती आता वरून घालून घेऊयात. आहा, इतका सुंदर असा आपला हा वडा तयार झाला. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं. अगदी चमचा घुसल्यानंतर पटकन असा चमचा घुसतो. असा हा मऊ लुसलुशीत दही वडा नक्की ट्राय करून बघा आणि केल्यानंतर मला नक्की सांगा कसा झाला. आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.